खरं म्हणजे देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेजण विचारधिष्ठित राजकीय कार्यकर्ते आहोत आणि विशेषतः आजच्या काळामध्ये राजकारणाची व्याख्या जी आहे ती पुन्हा एकदा राजकीय कार्यकर्त्यांना आठवण करून देण्याची आवश्यकता आहे। राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण। शिक्षण क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये, उद्योग रोजगाराच्या क्षेत्रामध्ये आणि स्वास्थ्याच्या क्षेत्रामध्ये समाजातल्या शोषित पीडित व्यक्तींची सेवा करणं, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलवणं ही राजकारणाची खरी व्याख्या आहे। सत्ताकारण हा राजकारणाचा भाग आहे, पण पॉवर पॉलिटिक्स हे काही राजकारणाचं ट्रू मिनिंग नाही आहे। आणि म्हणून पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे या समाजातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, सामाजिक आर्थिक शिक्षण दृष्ट्या मागासलेला आहे, त्याला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करत राहिलं पाहिजे। आणि ज्या दिवशी त्या व्यक्तीला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल, असं पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपल्या अंत्योदयाच्या सामाजिक आर्थिक चिंतनात विचार आमच्या सगळ्यांच्या समोर आदर्श म्हणून ठेवलेला आहे। आणि त्या विचाराच्या अनुरूपच जसं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे दरिद्र नारायणांची आणि गरिबांची सेवा करणं, त्याकरता गंगाधररावांच्या स्मृती प्रित्यर्थ या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे।